जाडगावर निवडून घेतोय आणि हे झालं तर मग ह्याच्यामध्ये टाकून अरे नाही फुगून जाईल खरंच. गवार घरची घाल तोडल्या परवाडी ते बी ना रोज द्यायचा काम नाही आहेत ना. पाऊस चालू झाला, एवढ्या पावसामध्ये बी अजून गवार तोडायचं काम चालू आहे इकडे बघा. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईज. आणि सकाळ सकाळीच आज मस्तपैकी शेतामध्ये आलेलो होतो आम्ही, कारण आज कांतीलाल मामांच्या वावरामध्ये जी गवार लावलेली आपण ती गवार तोडण्याचं काम चालू आहे. पण गवार तोडायला बरेच माणसं लावलेले आहेत, 7-8 जण आहेत. सो त्याच्यामुळे गवार तर तोडणारच आहेत, परंतु ती जी तोडलेली गवार असणार आहे ती खूप जास्त प्रमाणात असणार आहे. आणि त्यामुळे त्या गवारीमध्ये जी जाड गवार असणार आहे ना ते निवडण्याचं काम आज आपल्याला करायचं आहे. अजिंत्य आणि पप्पान ते ऑलरेडी गवार निवडायला बसून गेलेले आहेत तिथं. सो चला मग आपण पण आता जाऊयात, कारण आज बराच वेळ आपला जाड गवार निवडण्यामध्येच जाणार आहे. सो चला आता जाऊयात. आता आपण तिकडे दाखवतो तुम्हाला की जाड गवार कशा प्रकारे निवडली जाते. कारण बारीक गवार ही वेगळी सेपरेट वेगळी काढावी लागते आणि जाड गवार जी आहे ती वेगळी काढावी लागते, कारण दोघांचा भाव जो असतो तो कमी जास्त होत असतो. सो त्यामुळे त्यांना सेपरेट काढावं लागतं. चला आता जाऊयात आपण निंबाच्या झाडाखाली. सगळ्या जाड जाडच निवडायले का बारीक बी पट्ट्या पुट्ट्या बी काढून टाका. गाईस गवार निवडायचं काम चालू आहे, जाड गवार. चांगली निवडायली पण गवार तरी ना बारीक मस्त बारीक आहे. पुढच्या तोडायला लई येईन अजून, पहिलाच तोडाय ना निंदून टाकायचं ना. यांचे जेवण चालू होते बघा, झाले जेवण. आता सुरा बसलाय जेवणला. मस्त गवार तोडायचं काम चालू आहे घ्यायचं आता. पहिलाच तोडा इकडचा, कारण आतापर्यंत तर काय तोडले नव्हते, भाव नव्हता गवारला जास्त. स्वतः थोडा भाव आलाय म्हणून बघा गवार तोडायचं काम चालू आहे. आणि इकडं गवार निवडायचं काम चालू आहे गाईस बघा. या साईडला गवार घरची घाल तोडल्या परवाडी ते बी ना रोज द्यायचा काम नाही आहेत ना. घरच्या घरी तोडल्या रोज द्यायचं काम नाही राहत, मजूर वाचून जाते ना. ही गवार पूर्ण आपली निवडून झाली बघा. आता याला मस्त ठेवून देतील ह्याच्यामध्ये. आणि इकडे बघा जेवण पण झालंय बायांचे, ते पण निघालेत आता मस्तपैकी. हे बघा इकडे मस्त करताय. चला आता सगळ्या बायांचं जेवण पण झालेत, गवार तोडायला गेलेत पण बघा सगळेजण. थोडं थोडं पाऊस पण यायला लागला गाईस. हे बघा गवार तोडायचं काम पण चालू आहे. हे बघा यांचं हे झालं की मग मस्तपैकी याला थैलीमध्ये भरून ठेवतील ही गवार. हे बघा इकडे मस्त एन्जॉय करतायत सगळेजण, थांबले तिकडे, गाड्या बिड्या लावून दिल्या आहेत. पाऊस पण चालू झाला बागे बागे. इकडे बघा गाईस हनुमान बाबा शेळी चारायला घेऊन गेला होता. त्याच्या बांधाला ना हिरवागार चारा आलेला आहे बघा. या बांधांवरती शेळी चारत होते बाबा, ते येऊन गेले ते पण. ए जाड गावावर खाईन का बाबा ते? नाही रे अशी एखादी मोठ नाही नाही बंदाने खाव रे. नको नको नको. अरे नाही फुगून जाईन खरंच. ह्या बोरीला बांध बाबा इकडं. चला काही तिथं मस्त बोर आहे, बंधायला पण चांगला चारा आहे. त्याला तिथं बांधून देत आहेत बकरीला मस्त. आता सगळ्या बांधाला ना हिरवागार चारा होऊन गेलाय काही. बांधू दे ना तिथं बी काय. बघा इकडं पप्पान ते ना ज्यांच्या पण गवाऱ्या झालेल्या असतील, म्हणजे पाठीमध्ये जर गवाऱ्या सांगलेल्या असतील ना, ते पप्पान ते थैलीमध्ये घेऊन येत आहेत बघा या साईडला. म्हणजे तिकडनं भरून घेतात गवाऱ्या. त्या सगळ्या गवाऱ्या त्यांच्या जवळच्या ज्या आहेत त्या थैलीमध्ये टाकायच्या, आणि त्या थैलीमधल्या ज्या गवाऱ्या आहेत त्या मस्तपैकी मग इथे ओट्यावर घेऊन यायच्या. आणि इथं आपलं निवडण्याचं काम चालू आहे. हे बघा आले पप्पान ते. आता इथं ह्या गवाऱ्या टाकल्या जातील आणि ह्याच्यामधून ज्या बी जाड गवाऱ्या आहेत त्या निवडायच्या आहेत.
आता याच्यामध्ये जाड गवाऱ्या कशा निवडायच्यात म्हणजे ते आपल्याला कसं समजेल की जी हिरवी गवार असते ना ती जागेवर ठेवायची आणि ज्या पिवळ्या पडलेल्या गवार आहेत त्या आपल्याला साईडला काढायच्या असतात. म्हणजे आता बघा इथनं हे बघा, आता ही पिवळी गवार आहे, ही थोडीशी पिवळी पडलेली. या टाईपमध्ये ज्या पिवळ्या पडलेल्या गवार आहेत ना, हे बघा ह्यांचा कलर थोडासा पिवळसर असतो. म्हणजे जो कलर पिवळसर असेल ना त्यांना साईडला निवडायचं आणि जे हिरवे असतील त्या कोवळ्या असतात त्या गवाऱ्या त्यांना जागेवरच ठेवायचं. चला आता पप्पा ते पण बसलेत बघा इथं. या प्रकारे पिवळ्या गवाऱ्या साईडला काढायचे बघा. या गवाऱ्या आपल्या जाड गवाऱ्या निवडल्या गेल्या बघा. काही एवढ्याशा गवाऱ्यामध्ये इतक्या जाड गवाऱ्या निघाल्यात. पण आता पप्पा ते म्हणे विकायच्या नाही म्हणे, बघू म्हणे. पण आता काय करणार ते, आपली गाय आहे, गाईला हे जाड गवाऱ्या टाकून देत आहेत कारण ह्यांना काय भाव नसतो. 5-7 किलो 5 रुपये 10 रुपये किलो जातात हे. सो त्याच्यामुळे काही विकणार नाही. आता हे तिकडं घेऊन जातील गायला टाकायला. चला आता निघालेत पप्पा ते गायला जाड गवार खायला. चला आता आपण पण जाऊया तिकडं गाईकडे. इकडं गायला पण टाकायचं आहे आणि इकडं बैलांना पण पप्पा त्यांनी गवाऱ्या टाकून दिल्या जाड गवाऱ्या. हे बघा आता आहेत बैल मस्तपैकी खाऊन घेतील. जास्त पण टाकायला चालत नाही कारण ते कसं आहे जाड गवार आहे. सो चला आता बैलांना टाकले गेले गवार. आता गाईंना हे बघा गाई आहे आपली इथं, गाईला पण टाकून देत आहेत पप्पा ते. मस्त खाऊन गेले ते आता. चला मस्त खाते गाई गवार. चला आता परत जाऊ आपण तिकडे झाडाखाली बसायला. आता गवार भरून घेऊ आपण. ही पाऊस पण यायला सुरुवात झाली गाईज बघा इकडं. या ओलवून गेलं सगळं, पाऊस चालू होऊन गेला. आता ही गवार जी ती सगळी भरून घेतील. कांती मामा ते पण येऊन गेलेत. चला आता आता 5 पण वाजत आले. बाया पण आता निघतील बघा, थांबले आहेत बाया त्या. थोडं आता अजून निघतीलच ते पण. अजून तर काय 5 वाजले नाहीत. चला आता या गवाऱ्या एवढ्या भरून घेऊ आपण. एक थैली ऑलरेडी घरी पोचवून दिली सुराने. आता ही अर्धी निघेल अजून, मग हिला पण घेऊन जाऊ अजून थोड्या वेळात. चला आता पाऊस पण सुरू गेला काहीच मस्त. हे बरं झालं पण संध्याकाळी पाऊस आला म्हणजे दिवसभर कसं आहे गवाऱ्या तोडायचं काम कम्प्लीट झालं. नाही तर दिवसभर दुपारी जर आला असता ना मग आपलं काम अर्ध राहून गेलं असतं. सायंकाळी आलं मग काही टेन्शन नसतं. आता एवढं राहिलं. हे बघा जाड गवार किती निघते गाय. ऑलरेडी आधी ना 2 टप बैलांना आणि गायला टाकले आपण, तरी अजून इतकी गवार निघली जाड बघा. कोणत्या ह्या का? हा चालेल. चला गाईज आपण आता त्या गवारना टप मध्ये भरून घेऊ कारण त्याला शेड मध्ये ठेवावं लागेल. पाऊस चालू झाला. एवढ्या पावसामध्ये बी अजून गवार तोडायचं काम चालू आहे इकडे बघा. हे मम्मी त्या अजून बी गवार तोडत आहेत. जबरदस्त पाऊस चालू झालाय. हे रेनकोट घातले त्या त्यांनी. चला आता थोड्या वेळात निघतीलच. झालेत 5 वाजले आहेत. आता येतील ते इकडं सर्वजण. चला गाईच इकडं बघा या साईडला बरेच माणसं पण थांबले. तिथं झाड आहे आपलं लिंबाचं, त्याच्या खाली थांबलेले आहेत. इकडे बघा रिक्षा पण येऊन गेली. जे कामाला बाया होत्या ना त्यांची रिक्षा पण येऊन गेली. चला आता सगळेजण बघा निघाले तिकडं. रिक्षाकडे येत आहेत आता सर्व. जातील घरी सगळ्या बाया. चला आता रिक्षावाले काका पण येऊन गेलेत. चला आपण पण आता गवार घेऊन घराकडे निघूयातच. चला आता शेवटचं बाकी आहे. सगळ्या बाया पण गेल्यात. आता थोडंसं बाकी आहे. जाड गवार निवडून घेतोय आणि हे झालं तर मग ह्याच्यामध्ये टाकून निघूयात आपण घराकडे. चला आता फायनली गवाऱ्या झाल्यात आपल्या कंप्लीट. आता निघूयात आपण. चला आता गवाऱ्या आपल्या स्कूटीवर ठेवल्या तिथं मस्तपैकी. आता निघूयात बटवाच्या काट्यावर घेऊन जाऊत गवार. एक थैली ऑलरेडी घेऊन गेले आहेत. चला आता निघूयातच. चला मस्तपैकी आता घरी आलो आपण. पनीर आणलंय, पनीर कापून घेऊ आपण. हे बघा तिकडं मम्मी मस्त मसाला तयार करून घेते आणि स्वयंपाक झाला की मस्त जेवणला बसूयात. गाईज आज नानांच्या हाताने भाजी बनवलेली आहे पनीरची. बघूयात कशी टेस्ट लागणार आहे. ते छान भाजी बनवतात नानान. ते पनीरची भाजी वगैरे अशा भाजी असतील ना मस्त बनवतो नाना. का ग मग? हा पनीर. अगं मग तुला मदत होऊन जाते ना, उलट वारी ना.
चला काय आता भाजी झाली आहे, मम्मीने त्या चपात्या टाकून घेतील आणि मग बसूयात आपण मस्तपैकी जेवणला. मस्तपैकी भाजी झाली बघा गाईस, कशी झाली भाजी. जेवणला बसलो आहेत आपण मस्तपैकी, पनीरची भाजी, चपात्या, कांदा निंबू आहे. चला आता बसूयातच सगळेजण जेवणला. या जेवणला आता बघू टेस्ट कशी आहे तुम्ही, कारण भाजी तर खूप छान बनलेली दिसते. नानांनी बनवली आज भाजी. वा मस्त. चला आता जेवण करूयात. जेवण झालं आपल्याला मस्तपैकी. सो चला मग आता आराम करूयात. आता व्हिडिओ एडिटिंग करेल आणि मस्तपैकी झोपून जाईल. आणि नक्कीच आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.